पहिलं सुख हे आरोग्य आहे, हे पण सत्य आहे तुमचं. पण आरोग्य मिळवण्यासाठी सुद्धा काय लागतो? पैसा. दवाखान्यात ऍडमिट केलं, डॉक्टरने सांगितलं किडनीचं ऑपरेशन आहे किंवा किडनी स्टोनचं आहे किंवा मूळव्याधाचं ऑपरेशन आहे, नाही, पैसे भरा, ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. पैसाच नाही, कसं ऑपरेशन होईल? कसं आरोग्य मिळत? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काही म्हणा, आरोग्य तर गरजेचंच आहे. आरोग्य तर आपल्याकडे आहेच. मला सांगा, काय नोकरीमधून आरोग्य मिळते का? नाही. बिझनेस मधून नाही, शेतीमधून नाही. मग सगळे तर हेच करायला लागलो ना. बिझनेस मध्ये कुठलाही छोटा मोठा असो, शेती आपली असो, दुसरी असो, नोकरी आपण करतो, ही तर मिळत नाही, आरोग्य तर मिळत नाही. हेच करायला लागलो त्यासाठी पैशासाठी. पैसा पण तेवढाच महत्वाचा आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे दोन्ही पण आहे आपल्या सिस्टममध्ये. फक्त एकमेव IMC एक प्लॅटफॉर्म असा आहे, हे कल्पवृक्षाचं झाड आहे. काही मागा, झाडाखाली बसल्यानंतर त्या जसं काही मागितलं तर मिळते, तसं इथं आरोग्य मागा, आरोग्य मिळते. पैसा मागा, पैसा मिळते. मान सन्मान मागा, मान सन्मान मिळते. पद पाहिजे, पद मिळते. काहीही मिळते. एवढी सिस्टम आहे की तुम्हाला डायरेक्ट सेलिंग, IMC डायरेक्ट सेलिंग, की तुम्हाला आरोग्य पण देते आणि तुम्हाला पैसा पण देते, तुम्हाला पद मान सन्मान पण देते, सुरक्षा पण देते तुमच्या कुटुंबाची. कारण एक उदाहरण लातूर जिल्ह्याचं आमचं काय, लातूर जिल्ह्याचं बीज म्हणजे महाराष्ट्राचं ज्यांनी लावलं होतं, आमचे पाडवळे सरनी लातूरमध्ये, त्यांनी अशी उंच भरायला लावली होती. तुमच्या नवीनच्या ऐकण्यात नसतील पण जुन्याच्या ऐकण्यात येते. त्या ठिकाणी राज शर्मा सर, त्यांचा एक 6-7 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंटली मृत्यू झाला आणि ती व्यक्ती पेमेंट हायेस्ट 17 लाख रुपयामध्ये करून गेलं. पण त्यांच्या पत्नीनं दिल्लीत पण सांगितलं आणि अशी आमची भेट झाल्यावर पण सांगितलं की भैया म्हणले, मी तर घराच्या बाहेर निघाले नाही, पण 11 लाख रुपयाच्या खाली एकही महिन्याचं पेमेंट नाही. याला म्हणायचं सुरक्षा. 17 लाख चालूच आहे का नाही? घराच्या तर बाहेर निघाले नाही. आता 11 लाख एखाद्या महिलेला जर पेमेंट यायला लागलं, काय कोणाला भीक मागायची पाहिजे का? नाही. सुरक्षा कोण देऊ शकते? IMC. 100% यांच्यामध्ये पैसा आहे, 100% आरोग्य आहे. मी आरोग्य मिळवलंय आणि तुमचा हात वर करणं 90 जणांचं सत्यच होतं. माझं आरोग्य गेलं, त्याला 6.5 लाख रुपये घालून त्या डॉक्टरने मला आरोग्य मिळवून दिलं नाही. शेवटी हात टेकले, त्याने जगाच्या पाठीवर मिळालं नाही. IMC ने मला मिळवून दिलं आणि म्हणूनसाठी मी आरोग्याच्याच निमित्तानं आलो. इथे बरेच जण काहीतरी रिझल्ट आला म्हणून आरोग्याच्याच निमित्तानं आला असता, परंतु मला ह्याचे आल्यानंतर आरोग्य तरी मिळालं, पण पैसा एवढा दिसला, एवढा पैसा दिसला मला ह्याच्यामध्ये की मी 20 वर्ष ट्रेडिशनल बिझनेस 7 उद्योग करत होतो. युट्यूब चॅनल आहे माझं, उत्तम प्रकाश शितोळे जीवन कहाणी म्हणून माझा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सगळे उद्योग आहेत माझे. त्याच्यामध्ये माझ्या जवळजवळ 4-5 वेगवेगळ्या चॅनलने घेतलेल्या उद्योगामध्ये असताना मुलाखती सुद्धा येतात. एक आदर्श उद्योजक म्हणून त्या भागात, त्या परिसरामध्ये आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर माझा सल्ला घ्यायला येत होतं, असं करायला काय करावं. का खूप खडतर परिस्थितीतून प्रवास केलेला होता आणि 20 वर्षामध्ये त्या जवळजवळ 20 खेडेमध्ये असं नाव केलेलं होतं की पहिल्यांदा त्या ठिकाणी बिझनेसमध्ये सर्वात मोठं नाव केलेलं होतं. आणखी मी तुम्हाला काही नावं जर मी सांगितली तर त्या ठिकाणी नॅचरल शुगरची पहिला कारखाना आहे महाराष्ट्रातला खाजगी, त्याच्या जवळ कुठल्याही 20 खेडेचं फक्त उत्तम प्रकाश शितोळे किंवा टायर पंक्चरवाला 20 वर्षापूर्वी कोण, आता ज्याच्याकडे वाहनं नव्हती त्याला काही माहित नाही. आता दुसरी गोष्ट जर म्हणलं तर शुद्ध पाण्याची जी फिल्टरची जार आली दुसऱ्या 20 खेडेमध्ये, पहिलं पाणी शुद्ध पाण्याचं पिण्यासाठी सवय कुणी लावली ही जर म्हणलं तर ती 100% म्हणणार की शितोळे काका म्हणून नाही तर त्यांच्या गाड्या आहेत. 5 गाड्या माझ्याकडे होत्या 20 खेडे. लोक एडेच काढत होते मला, काय पाणी कुठे खेडे लोक विकत घेत असतात. म्हणजे असे अनेक वेगवेगळे उद्योग होते, परंतु एकच गोष्ट गेली माझे आरोग्य गेल्यामुळं या ठिकाणी मी या सिस्टममध्ये आलो आणि या सिस्टममध्ये मला पैसाही मिळाला, या सिस्टममध्ये पदही मिळालं, या सिस्टममध्ये मान सन्मान तर आता तुम्ही पाहिला, हा मान सन्मान इथंच नाही, एक नशीब माझं मी ईश्वराचे या ठिकाणी उपकार या ठिकाणी मानतो, या ठिकाणी धन्यवाद ईश्वराचे करतो की ज्या बीड जिल्ह्यामधला माझा जन्म आहे, जन्मभूमी बीड जिल्हा, त्या बीड जिल्ह्यामध्ये हा माझा या ठिकाणी
आज तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या कावेरी त्यांची टीम आमचे डोरले सर आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी हा बीड जिल्ह्यामध्ये माझा या ठिकाणी आज पहिला सत्कार हे पद ब्राऊन अँबॅसेडरचं हे पद मिळाल्यापासून पहिला सत्कार 3 स्टार इथपर्यंत जाण्यासाठी खूप सोपं आहे आणि नाही करणारला अवघड पण आहे. करणारला खूप सोपं आहे. तर हे मिळालं त्याबद्दल ईश्वराचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या माणसामध्ये मला आज हा सत्कार घेण्याची संधी आणली. या माध्यमातून या ठिकाणी आज हे सूत्र सांगितलं. मी सूत्र सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर याच्यातून आज मी तुम्हाला आरोग्य पण कसं मिळतंय थोडासा चुटकुला देणार आहे नवीन माणसासाठी. त्या स्टेप आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो काय असेल तो पैसा. लहान मुलाला सुद्धा रडायला लागलं तर पैसे करायला लागले पैसे पुन्हा मला त्याला देत नाही. बघा प्रयोग म्हणजे पैसा काय खूप महत्वाचा आहे आणि सगळं पैसा आहे तर किंमत आहे नाहीतर मार्केटमध्ये पैसा खूप मोठा आपल्याला मिळाला पाहिजे. पण खूप मोठा पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतंय लय मोठ्या शिक्षण आणि स्टँडर्ड शिक्षण घ्यावं लागतं का नाही सर. पण सगळेच होते का ती पण ही एक ईश्वराने दिलेली आपल्याला सुवर्ण संधी आहे म्हणायचं. ह्याचा जर तुम्हाला फायदा जर घ्यायचा असेल तर याला एक 5 वर्षाचा फॉर्म्युला आहे आणि त्या 5 वर्षाच्या फॉर्म्युलेमध्ये जो व्यक्ती टिकेल कारण इथं 50 वर्ष गाढव काम करण्यापेक्षा 5 वर्ष जर राजासारखं जर चांगलं जर काम केलं थोडं कष्ट आहे कुठेही कष्ट आहे पण 5 वर्ष आणि कुठल्याही स्टेजला तुम्ही करू शकता. ते कसं करायचं हे पण मी या ठिकाणी सांगतो. कारण तुम्हाला जर सांगितलं की या ठिकाणी ते दूध आहे 10 लिटर दूध काय याचे पैसे मिळतात 10 लिटर दुधाचे पण याचे थोडे काय मिनिमम पैसे मिळते. पण मॅक्झिमम पैसे जर तुम्हाला कमवायचे असते तर ह्या दुधामध्ये पैसे येतात. आता फक्त दूध विकून तुम्हाला मिनिमम पैसे मिळतात पण दुधात पैसे येते. कुठे आहेत पैसे दुधात. आता दुधातले पैसे असे ओढून काढता येतात का पैसे आहेत का नाही दुधात पैसे आहेत का नाही दुधात पैसे आहेत त्याची प्रोसेस सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायला 100% दुधात पैसे आहेत. तसं आयुष्यामध्ये पैसा आहे आरोग्य आहे पद आहे मान सन्मान आहे. दुधात जसे पैसे येतात त्याची प्रोसेस करायला लागेल. त्या दुधाला काय चटके खावे लागतील त्याला तापवावं लागेल. तसं आपल्याला सुद्धा काय करावं लागेल सुरुवातीला मेहनतीचे चटके खावे लागतील. आपल्याला पाऊस झेलावा लागेल ऊन बघून जमणार नाही मेहनत करायला लागेल आपल्याला. ती किती मी सांगतो पुढच्या ह्याच्यामध्ये किती करायची काय करायचं त्याला चटके खावे लागतील. बरोबर आहे का. आता याला नुसते चटके खाऊन जमत नाही सर काय पुन्हा ह्याला दही लावावं लागेल. आता दही लावल्यानंतर सुद्धा त्याला पुन्हा ठोके खावे लागतील मुसळाला. बरोबर आहे का नाही खरं आहे का नाही म्हणजे सांगा खरं नसलं तर त्याला ठोके मार खाल्ल्याशिवाय त्याला त्याचं लोण्यात रूपांतर येत नाही. बरोबर आहे का. तसं आपल्याला सुद्धा त्याचे ठेसा खायला लागतात. कारण सायकल सुद्धा एखादा गुडगा बोट फीट फुटल्याशिवाय सायकल सुद्धा चालू शकत नाही. पोहायला सुद्धा माणूस एका दुसरी गुच्ची खाल्ल्याशिवाय पोहायला शिकू शकत नाही. हे सत्य नसलं तर सांगा बरोबर आहे का. मग ह्याला दोन्ही बनवायचे तुम्हाला ठोके खावे लागते.